महत्वाची बातमी, सीजेपी कडून उद्या देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यार्थी संघटना आंदोलन करणार आहे। पोलिसांच्या लाठीचार्ज विरोधामध्ये देशभरामध्ये आंदोलन केले जाणार आहे। लाठीचार्जच्या विरोधामध्ये सीजेपी कडून उद्या देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन अद्यापही सुरूच आहे। त्याचबरोबर उद्या एकाच वेळेला देशभरामध्ये आंदोलन केले जाणार आहे। देशातील शिक्षण व्यवस्थेच्या विरोधामध्ये राजधानी दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। शासकीय निर्देशानुसार दिल्लीमध्ये इंटरनेट बंद करण्यात आलं। 16 मेट्रो स्टेशन देखील बंद ठेवण्यात आली आहेत। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सीजेपी आंदोलक ठाम आहेत। दुसरीकडे सरकारकडून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जातंय। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे। शासकीय निर्देशानुसार इंटरनेट सेवा तात्पुरती थांबवण्यात आल्याचे मेसेज दिल्लीतल्या नागरिकांच्या मोबाईलवर आले। शासकीय निर्देशानुसार आपल्या परिसरामध्ये इंटरनेट सेवा तात्पुरती थांबवण्यात आली आहे। यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत असे मेसेजेस दिल्लीतल्या नागरिकांच्या मोबाईलवर आले। दिल्लीतली 16 मेट्रो स्टेशन्स आजही बंद ठेवण्यात आली आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून मेट्रो स्टेशन्स बंद आहे। मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलाय। तिकडे ज्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या धर्मेंद्र प्रधान यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। प्रधान यांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। प्रधानांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडिंग लावण्यात आलेलं आहे। दरम्यान केंद्र सरकारकडून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता कमी आहे। पेपरफुटी संदर्भात प्रधान यांना थेट जबाबदार धरता येणार नाही अशी सरकारची भूमिका असल्याचं वृत्त एका वृत्तसंस्थेनं दिलंय। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला भरपाई देण्याच्या मागणीवर सरकार सकारात्मक विचार करण्यास तयार आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांशी गंभीरपणे चर्चा करण्यासही केंद्र सरकार तयार आहे। फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून पेपरफुटी प्रकरणात कारवाई होणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलंय। विद्यार्थी जिथे म्हणतील तिथे चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार आहे असं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले। चर्चा के लिए हम हर समय तैयार हैं। सरकार के दरवाजे खुले हैं। दिस इज अ स्टैंडिंग इन्विटेशन टू ऑल आवर यूथ फ्रेंड्स। आप किसी समय भी कभी भी चर्चा करना चाहे, आपकी सुविधा अनुसार हम चर्चा के लिए तैयार हैं। प्रत्येक विषय को लेकर के, आंदोलन के विषय को लेकर के और उसके साथ साथ जुड़े अन्य विषयों को लेकर के भी चर्चा के लिए सरकार तैयार रहेगी। मुलाकात के लिए तैयार है सर आप? नहीं अभी नहीं। हाँ हम तैयार हैं। सर कहाँ पे मुलाकात आपको लगता है? कहीं भी कोई भी लोकेशन? वो हमारे रेजिडेंस में आए या फिर हमारे ऑफिशियल ऑफिस में जो हमारे मंत्रालय। दरम्यान काँग्रेस आणि कॉकरोच जनता पार्टी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहे। धर्मेंद्र प्रधान यांना त्यांच्या पदावरून हटवा, विद्यार्थ्यांची माफी मागा, विद्यार्थ्यांवर हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई करा अशी पोस्ट राहुल गांधींनी केली आहे। तर धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना होगा अशी पोस्ट कॉकरोच जनता पार्टीनं एक्सवर केली आहे। दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर संसदेत आजही गदारोळ झाला। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली। सरकार आगे आए, स्टेटमेंट दिए कि जो इस्तीफा हम पूछ रहे हैं और एजुकेशन मिनिस्टर इस्तीफा देना चाहिए और जब तक आप इस्तीफा नहीं दिलाएंगे डिस्कशन शुरू नहीं होगा। सीजेपी आंदोलक विद्यार्थ्यांच्या खिशामध्ये ड्रग्ज ठेवण्याची मुंबईतील एका पोलीस कर्मचाऱ्यानं धमकी दिली होती। यानंतर आता पोलीस चालक पवन सांगळे याच्यावर कारवाई करण्यात आली आहे। मुंबईत काल सीजेपीच्या समर्थनार्थ झालेल्या आंदोलनामध्ये ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना एका पोलीस कर्मचाऱ्याने खिशात ड्रग्ज ठेवण्याची धमकी दिली होती। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गृह खात्याने या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई केली। काल मुंबईमध्ये सीजेपीच्या समर्थनार्थ अनेक तरुणांनी आंदोलन केलं होतं। या तरुणांची पोलिसांनी धरपकड केली। त्यातील काही तरुणांना पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आलं होतं। या तरुणांना एक पोलीस चालकाने थेट धमकी दिली, पुन्हा इथे दिसलात तर तुमच्या खिशात 50-50 ग्रॅम ड्रग्ज ठेवीन, मग तुमचं आयुष्य गेलं, जामीनही मिळणार नाही अशी धमकी या पोलीस चालकांना दिली होती।
त्याचा व्हिडिओ एका आंदोलक तरुणानं शूट केला। तो प्रचंड व्हायरल झाला। इधर वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल नहीं। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं नहीं हाँ, फिर गया क्या जिंदगी गया। काँग्रेसने देखील त्यांच्या अधिकृत खात्यावर हा व्हिडिओ पोस्ट करत कारवाईची मागणी केली होती। त्यानंतर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली। जो व्हिडिओ 50-50 ग्रॅमच्या पुढ्या टाकण्याच्या अनुषंगानं जो दाखवलेला आहे त्या कर्मचाऱ्याची चौकशी ही सुरू झालेली आहे आणि तात्काळ त्याच्यावर कारवाई करणार असल्याचं देखील या बैठकीच्या अनुषंगानं आम्हाला शासनाच्या प्रशासनाच्या आणि पोलीस विभागाच्या वतीनं हे सांगण्यात आलेलं आहे। दुसरीकडे राज ठाकरे यांनी सुद्धा या व्हिडिओची दखल घेऊन पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। परत या एरियात जर दिसलात 50 ग्रॅमची पावडर टाकील बरं का, भाई पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली। पोलीस एजंट आहेत का पावडरवाले? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? भाई हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही मला। दरम्यान या पोलीस चालकाचं नाव पवन सांगळे असं असून त्याच्यावर गृह खात्याकडून कारवाई करण्यात आली आहे। आता या कर्मचाऱ्याची चौकशीही सुरू करण्यात आली आहे। असा एक व्हिडिओ समोर आलेला आहे, त्याची चौकशी चालली आहे, पण चौकशी सुरू असताना त्या पोलिसावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमधून काढण्यात आलेला आहे आणि चौकशी चाललेली आहे। मुंबईच्या चेंबूरमध्ये काल सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलन होतं आणि या आंदोलनानंतर पोलिसांनी युवकांना ताब्यात घेतलं। मात्र काही वेळातच हे सगळे आंदोलक पोलिसांच्या तावडीमधून सुटली। युवकांची ही फिल्मी स्टाईल सुटका सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते। मुंबईत चेंबूरमध्ये काल सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलन होतं। या आंदोलनानंतर पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेतलं। त्यानंतर जे काही घडलं त्या घटनेचा व्हिडिओ देशभरात व्हायरल होतोय। हा व्हिडिओ बघून तुम्हीही पोट धरून हसाल। पोलीस या तरुणांना गाडीत टाकून घेऊन जात होते। तेवढ्यात एका तरुणानं गाडीच्या मागून येऊन कडी उघडली आणि ताब्यात घेतलेल्या सर्व तरुणांनी फिल्मी स्टाईलमध्ये गाडीतून उतरत रस्त्यावर उड्या मारल्या। कॉकरोच युवकांची ही फिल्मी सुटका सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतीये। पोलिसांच्या तावडीतून कॉकरोच पळाल्याचा हा व्हिडिओ सध्या देशभरात चर्चेचा विषय आहे। विशेष म्हणजे या व्हिडिओवरून कुणीही मुंबई पोलिसांवर हसत नाहीये, तर मुंबई पोलीस हे तरुणांच्या बाजूने असल्याचे पोस्ट अनेक नेटकरी करतायत। तर मुंबईमधल्या दादरमध्ये आंदोलनाच्या दरम्यान एक तरुणी विद्यार्थ्यांसाठी थेट पोलिसांना नडली। पोलिसांच्या गाडीसमोर उभं राहत तिने सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मुंबईच्या रियाचा हा व्हिडिओ देशभरामध्ये व्हायरल होतोय। दिल्लीतल्या लाठीचार्ज नंतर मुंबईतल्या दादरमध्ये बुधवारी विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं। या आंदोलनात पोलिसांनी काही आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यातही घेतलं। या आंदोलकांना व्हॅनमधून दुसरीकडे घेऊन जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता, पण रिया अहिर नावाची तरुणी पोलिसांच्या गाडीसमोरच उभी राहिली। पोलिसांच्या गाडीसमोर उभं राहत तिनं सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। घोषणाबाजी करतानाचा रिया अहिरचा व्हिडिओ सध्या देशभरात व्हायरल झालाय। रिया अहिर ही अभिनेत्री, मॉडेल आणि उद्योजक आहे। अनेक प्रसिद्ध म्युझिक व्हिडिओमध्ये ती झळकली आहे। तिचं दिलबरा हे गाणं चर्चेत राहिलं होतं। रिया अहिर ही रियासत नावाचा कपड्यांचा ब्रँडही चालवते। विद्यार्थी झुंडीच्या झुंडीने बाहेर पडतात आणि कालच एक मी व्हिज्युअल बघितलं की एक तरुणी त्या पोलिसांच्या गाडीसमोर एकटी उभी राहिली होती। ही तरुणांची ताकद आहे। या ताकदीला झुरळ समजलं जातं, त्या झुरळांच्या ताकदीला आता हे घाबरलेले आहेत। 26 तारखेला ठाकरे बंधूंचा मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे। शिवाजी पार्क पासून ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे। मोर्चामध्ये दिल्लीसारखं काही केलं तर फटकावून काढू असा इशारा थेट राज ठाकरे यांनी दिलाय। मोर्चामध्ये पालकांनी सुद्धा सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे। दिल्लीमधील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे। सीजेपीच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 26 मार्चला मोर्चा काढणार आहेत। ठाकरे बंधूंनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची घोषणा केली आहे। ठाकरे बंधूंच्या या मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाचे झेंडे नसतील।
हा मोर्चा दादरच्या शिवाजी पार्क पासून सुरू होणार आहे. त्यानंतर सिद्धिविनायक मंदिर चौकामध्ये या मोर्चाची सांगता होणार आहे. 26 तारखेला आम्ही हा मोर्चा काढत आहोत. हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे. तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव. देशाची ताकद काय असते ही ताकद दाखवून देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. सिद्धिविनायकला राज आपण जाऊन 2 गोष्टी करू. एक तर या सरकारला सुबुद्धी आहे, नाहीतर सिद्धिविनायकाला साकडं की या देशावरती आलेलं हे अरिष्ट सरकारच्या रूपाने हे लवकरात लवकर दूर कर. या मोर्चामध्ये फक्त विद्यार्थी नाही तर पालकातली वाघीण म्हटलं जाते. कसं वाटतंय? मला मैं समझ नहीं पा रही हूँ क्या हो रहा है मेरे साथ एक्चुअली, क्योंकि ये बिल्कुल प्लान नहीं था. बिल्कुल जो भी हमने किया है आज उसमें कुछ भी स्क्रिप्ट नहीं था. हम बस इस देश के बच्चे हैं जो अपना हक मांग रहे हैं. तो हम पहुंच गए थे अपना हक मांगने और ये जो भी हुआ मला व्हायरल होण्यात व्हायचं नव्हतं पण ते झालं. एंड अगर मेरी ये जो एक भी फोटो मतलब अगर एक भी बच्चे को वो इतना इंस्पायर और मोटिवेट करती है कि वो इसके खिलाफ अपनी आवाज उठाए तो मेरा काम हो गया. तो मेरी आवाज उठाना सक्सेसफुल रहा. पण काल तू त्या ठिकाणी पोहोचलीस, तुझ्यासोबत आणखी इतर लोकही होते, ते सगळे व्हिडिओ बनवत होते आणि ते जे दृश्य होतं ते फार पाहण्यासारखं होतं. कारण एका हाताने तू पोलीस व्हॅन थांबवली, त्याच्या आतमध्ये तुझे सगळे सहकारी होते, दुसरीकडे त्याच्या मागेच ग्रॅव्हिटी म्हणून दिसत होतं. पोलिसांचा गाडीचा वायपर असा फिरत होता जो कदाचित सांगत असेल की तू तिथून हटायला हवं पण तू हटत नव्हतीस. काय होतं हा सगळा प्रकार आठवतो? हे 4:30 बजे अपने दोस्तों का इंतजार कर रही थी और जब मैं इंतजार कर रही थी तो मुझे दूर से ना नारे सुनाई दे रहे थे और सब बोल रहे थे आजादी आजादी. तो आजादी तो हमें सबको बहुत टाइम हो गया है मिलके, लेकिन जो हमारे साथ गलत हो रहा है उसके खिलाफ उस अत्याचार के खिलाफ हमें आवाज उठानी चाहिए थी. तो मेरे दोस्त बहुत लेट हो गए थे एक्चुअली. बॉम्बे में तो एक तो पार्किंग नहीं मिलती है तो आधा प्रोटेस्ट ऐसे निकल गया और उसके बाद ट्रैफिक इतना रहता है कि और थोड़ा सा बचा था. तो मैंने बोला ये टाइम मैं वेस्ट नहीं करने वाली हूँ. तो मैं गई. मैंने बोला एक डर लगता है पहले तो क्योंकि आप अकेले जा रहे हो और ये मेरे दोस्त नहीं थे, ये लोग थे जिन्होंने मेरा इंस्टाग्राम देखा था और उन्होंने मुझे मैसेज किया था कि हम आ रहे हैं, क्या हम आ सकते हैं. मैंने बोला हाँ. ऐसे ही लोग जुड़ रहे हैं एक दूसरे से इस आंदोलन में कि मैं बात करूंगी तो दूसरा आएगा वो अपने दोस्त को बुलाएगा ताकि हम साथ में रहें. ये गवर्नमेंट के पास पावर है, वो हमारी डराने की कोशिश कर रही है, बट हमारे पास आवाज है, अधिकार है, तो हम उसे यूज करने से नहीं डरेंगे. नक्कीच. पण कधी अशी मनामध्ये भीती नाही वाटली की पोलीस व्हॅन थांबवली आहे? मनात भीती नव्हती तुझ्या अजिबात? तब तो नहीं लगा था, बट जब सब बार बार बोल रहे हैं तो मुझे थोड़ा थोड़ा ऐसे हो रहा है. बट जब मैं वहां खड़ी थी तो वो थोड़ा थोड़ा एक्सेलरेट करने की कोशिश कर रहे थे, मुझे डराने की कोशिश कर रहे थे वो बेसिकली. जो हम सबको पता है कि वो किसी ना किसी तरीके से हमारे डराने की कोशिश कर रहे हैं, बट वो मोशन में आगे नहीं आ रहे थे, वो आवाज से एक्सेलरेट कर रहे थे. तो जब मैं वहां पहुंच गई तो रिया यादव जब एक चीज शुरू करती है तो उसे बिल्कुल खत्म ही करती है. सो इट वॉज मोर लाइक करेंगे या मरेंगे. तो अगर ये मेरे ऊपर से चली भी गई वैन तो मुझे बिल्कुल दुख नहीं होता, क्योंकि या तो आप एक मार्टियर हो जाओ, शहीद हो जाओ, या तो आप एक असहाय नागरिक की तरह जियो. तो मुझे शहीद होना हमेशा बेटर लगेगा दूसरी चीज से. तो डर जो था वो बहुत जितना जल्दी आया था उतना जल्दी चला भी गया और जो मेरा साहस था वो हमेशा के लिए रह गया. तुमने जो साहस दिखाया उससे और भी युवा प्रेरित होंगे. अब पूरे सोशल मीडिया पे चर्चा हो रही है कि एक तरफ पुलिस है जो कानूनी कार्रवाई कर रही है, दूसरी तरफ तुम जैसी कई सारी लड़कियां हैं, आंदोलक हैं जो प्यार से इस सारी चीजों को पीछे ढकेलने की कोशिश कर रहे हैं. क्या लगता है तुमको सक्सेसफुल हो पाओगे आप सभी? वो तो उनके इंटेंशन पे डिपेंड करता है कि वो क्या चाहते हैं. अभी तक तो उनके इंटेंशन सही नहीं रहे हैं, इसलिए हम रोज आवाज उठा रहे हैं और उठाते रहेंगे. आज से बॉम्बे में उन्होंने प्रोहिबिट कर दिया है, बैन कर दिया है मिलना, लेकिन शादियां चालू हैं क्योंकि प्रधानमंत्री वहीं मिलेंगे. तो जो प्रोटेस्ट है वहाँ जहाँ स्टूडेंट्स मिलते हैं वो हम घर से भी कर सकते हैं. शेयर करें, लाइक करें सब, और लोगों को इस आंदोलन से सब्सक्राइब कराएं बेसिकली किसी भी तरीके से. मैंने ईमेल किया है सुप्रीम कोर्ट को, हाई कोर्ट को, यूएन को और जितने भी लॉ बॉडीज हैं उन सबको मैंने मेल किया है, क्योंकि
हम जितनी भी आवाज उठा ले, हमें उन्हें बताना है कि हेलो गलत हो रहा है, हम यहाँ हेलुसिनेट नहीं कर रहे हैं, कुछ हो रहा है, इसलिए पूरी दुनिया देख रही है, तो आप थोड़ी शर्म करके अपना काम कर लो ना। 22-25 दिवस झालेत आता हे आंदोलन सुरू आहे आणि दिल्लीमध्ये काय घडला प्रकार तो देखील तू पाहिलाच असेल. कशा पद्धतीनं त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या, महिलांना देखील त्या ठिकाणी मारहाण झाल्याचे व्हिज्युअल्स आहेत. या सगळ्यामुळे मुंबईमध्ये जेव्हा आंदोलन सुरू झालं त्यावेळी अशी कुठे मनामध्ये भीती होती का, किंवा मुंबईतलं जे आता आंदोलन सुरू राहणार आहे किंवा होत आहे त्याला नेमका कसा प्रतिसाद मिळतो असं तुला वाटतंय, आणि आपली जी बात आहे ती दिल्लीपर्यंत पोहोचते असं वाटतंय का, किंवा तू दिल्लीला जाणार आहेस का? दिल्ली से तो मुझे कॉल्स काफी आ रहे हैं, न्यूज चॅनल्स इसे कव्हर करना चाहते हैं, जो आवाज उठी है तो उसका. तर ही तीच मुलगी आहे जी पोलिसांच्या व्हॅनसमोर निडरपणे उभी राहिली होती. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय कारभार सुरू आहे अशी टीका फडणवीसांनी केली होती. याला ठाकरे बंधूंनी प्रत्युत्तर दिलं. तुम्ही विद्यार्थ्यांच्या छातीवर बंदुका का रोखता असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तर आंदोलन घराघरामध्ये पोहोचलं, सरकार बॅकफूटवर गेलंय अशी टीका राज ठाकरे यांनी केली. खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक, विशेषतः काही राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं कारभार करतायत ते काही योग्य असं माझं मत नाही. केव्हाही आंदोलन झाली की, म्हणून तर बदललं ना सरकार. त्यावेळेलाही आंदोलन झाली, त्याच्यानंतर सरकार बदललं, ह्यांचं आलं, ते तसे आहेत म्हणून ह्यांना आणलं, हेही तसेच. म्हणजे ते सांगतात की सरकार बदला आणि विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदुका विरोधी पक्ष ठेवत असतील तर विद्यार्थ्यांच्या छातीवरती बंदुका तुम्ही का रोखतात? आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. नाशिकच्या गोदावरी नदीला मोठा पूर, मंदिरं पाण्याखाली आणि दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी पोहोचले. गोदावरी नदीला पूर आल्यामुळे पुरोहित संघासाठी बांधलेला पूजाविधीचा पत्र्याचा शेड वाहून गेलाय. इगतपुरीमधील पिंपरी शिवारामधील नदीलगतच्या नागरी वस्तीमध्ये पाणी. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाकडून नागरिकांचं रेस्क्यू. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. नाशिकच्या मालेगावमधील चणकापूर धरणामधून गिरणा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढलाय. नदीपात्रामध्ये 27,000 क्युसेकना पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे पाटणे इथे गिरणा पूल पाण्याखाली गेलाय. गिरणा, मोसम या नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये रेस्क्यू. गांधी तलावावर अडकलेल्या पर्यटकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू. याआधी एका नेपाळच्या पर्यटकाला बाहेर काढलं. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. गोदावरीला देखील पूर आलाय. नाशिकच्या निफाडमधील नांदूर मध्यमेश्वर धरणामधून 25,925 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. गोदावरी नदीपात्रामधून जायकवाडीच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग. चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव या गावांमध्ये पूरस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना. आणि आता ब्रेक नंतर महत्त्वाची बातमी येते नाशिकमधून. नाशिकच्या गोदावरी नदीला मोठा पूर आलेला आहे. मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. दुतोंड्या मारुतीच्या अगदी गळ्यापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे. गोदावरी नदीला पूर आल्यामुळे पुरोहित संघासाठी बांधलेला पूजाविधीचा पत्र्याचा शेड देखील वाहून गेलेला आहे. गंगापूर धरणामधून सरासरी 14,000 क्युसेकना पाण्याचा विसर्ग गोदापात्रामध्ये सुरू आहे. रामकुंड परिसरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे येणाऱ्या भाविकांसाठी हे शेड उभारण्यात आलेलं होतं. ते शेड आता वाहून गेलंय. थेट आपण माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे. चंदन, सध्या पावसाची काय स्थिती? नाशिकमध्ये सध्या मुसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय. गोदाघाट परिसर जो आहे तो पूर्णपणे जलमय झाल्याचं देखील या ठिकाणी बघायला मिळतंय. नाशिकचा दुतोंड्या मारुती जो आहे त्या मारुतीच्या जवळपास मानेपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे. नाशिकचा रामकुंड आणि एकूणच सगळा परिसर जो आहे तो जलमय झालेला आहे. आणि यासोबतच रामसेतू पूल जो पंचवटी आणि सराफ बाजार तो पूल सुद्धा सध्या पाण्याखाली आहे. त्याच्यामध्ये एकूणच या परिस्थितीमध्ये आता पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणात झाला तर संध्याकाळची आणखी वाढू शकते. आणि त्या पार्श्वभूमीवर आता सगळ्या प्रशासनानं यंत्रणांना अलर्ट देण्याचं ठरवलेलं आहे. नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा इशारा या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे. गोदाघाट परिसरात राहणारे रहिवासी आहेत त्यांना आवश्यकतेनुसार बाहेर पडू नये अशा पद्धतीने ज्या आहेत त्या प्रशासनानं विशेष म्हणजे नाशिकच्या रामकुंड परिसरात. धन्यवाद चंदन एकूणच माहितीबद्दल. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती आपण पाहूयात. रवींद्र धंगेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. रवींद्र धंगेकर यांना न्यायालयाचा दिलासा. अटकपूर्व जामीन त्यांचा मंजूर झालाय. पुण्यामधील खलील शेख यांनी जीवन संपवल्या प्रकरणामध्ये धंगेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.